कसं काय शिरपूरकर, वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी व्लॉग. मित्रांनो, खूप दिवसांनी व्लॉग करतो. त्याचं कारण म्हणजे एकच, सीझन चालू होता आणि आपल्या मोबाईलची स्टोरेज भरली होती. सकाळी तयारी करून म्हणजे 9-10 वाजता तयारी करून 8शी पण नाही येत होता तरी आम्ही कामाला गेलो बाहेर. म्हणजे जे जे काम होतं ते वेगळंच होतं. तुम्हाला दिसायला भेटेल की काय काम होतं, जे की आपले अट्टल कांदेशी पोरं करतात. प्रिंट्स वगैरे मारून घेतले आणि आलो डाय आमदार भवनला. मोस्ट ऑफ द लोकांना कळलंच असेल आता काय काम होतं. तसंच फुगटचे भांडे घेऊन आम्ही घरी आलो. घरच्यांना किती तर सांगितलं की अरे आपल्याला काय गरज नाही, घरचे म्हणे तुला समजत, तुला ये रे म्हणे गपचूप म्हणे. घेऊन आलो. जसं लग्नात सगळे सामान बघायला जातात तसे आपल्या गल्ली मोहल्ल्याचे आता आपली आई आली आहे आणि गल्लीचे सगळे लोक आहेत भांडे पाहायला. म्हटलं काय विषय लावला, म्हणजे रातच्या लग्नात तेच भांडे वाजून नाही. म्हटलं हा एवढं लोकल. लगेच दुपारी जेवायला बसलो, मीन्स संध्याकाळी बसलो, कारण की दिवसाला आपण जेवण करत नाही. मस्त जेवण वगैरे झालं आणि आराम केला. लगेच संध्याकाळी निघालो एक कामासाठी. म्हणजे माझ्यासोबत आधी खेळून घेतला, मग निघालो कामासाठी. ते काम म्हणजे असं होतं की सैराट हॉटेलच्या मालकाच्या घरी जायचं होतं, पण थोडं काही काम होतं म्हणून. आणि थोडंसं आपलं पर्सनल बी काम होतं. ते सगळं आपटून चॉकलेटा घेतल्या. त्यांच्या घरी आहेत पाहुणे लहान लहान पोरं, मग त्यांना चॉकलेटा दिल्या आणि आपण आलो शूजच्या दुकानावर, कारण की शूज वगैरे घ्यायचे होते. ते काबर घ्यायचे होते तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये माहिती पडेल, तर कंटिन्यू बघा. लगेच धोंड्याचा महिना चालू होता, तर मग आपल्या मामाने आपल्याला वाण लावलं मस्त. घरी येऊन पाहतो तर काय राजेशाही ताट चालू भाऊचा. म्हटलं वा रे दुनिया वा. मित्रांनो, इथे चालत राहील, तुम्ही काय फॉलो करून भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.